तर मी राकेश दादा आपल्या माध्यमातून हा किताब आपण इथे वितरित करावा. तर एनी केस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, भल्या भल्या फलंदाजाला पाणी पाजलाय. पाटलांचा बोर्या माझं नाव आहे. पाटलाने या स्पर्धेमध्ये पूर्ण पाटीलकी दाखवलेली आहे. माझं नाव आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. माझ्या नावामध्ये आहे जय. माझं नाव जय पाटील. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तर मिलिंद दादा म्हात्रे आपण या. सुरेश दादा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिलिंद दादा म्हात्रे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. या स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, अगदी कंजूसी. तर संदेश दादा आणि मिलिंद दादा, संदेश दादा आणि मिलिंद दादा वरती या, व्यासपीठावरती या. विनंती करतोय संदेश दादा आणि मिलिंद दादा. राकेश दादा तुम्ही या. रोशन दादा पाटील, बिपिन दादा म्हात्रे. रोशन दादा पाटील, बिपिन दादा म्हात्रे, राकेशजी नाईक सर आपण या. बिपिन दादा म्हात्रे, सचिन दादा. आणखीन मान्यवर असेल तर प्लीज या. आणि संतोष काय म्हणतोस? चला जाऊया. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. क्रिकेटामधील फिल्डिंगचा जो फॉर्मेट आहे तो कमालीचा व्हायला असावा. एनी केस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाची एक अनोळखी छाप सोडली. एनी केस बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगली फिल्डिंग त्याने केली. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगले एफर्ट दाखवले. त्या रेस मध्ये संतोष सुद्धा होता. एनी केस बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट माझं नाव आहे मिस्टर रुपेश काटकर. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर मी विनंती करतोय अतिथी मान्यवरांना, दादांना विनंती करतोय, मिलिंद दादा आपल्या उपस्थित, बिपिन दादा आपल्या उपस्थितीमध्ये बेस्ट फिल्डरचा किताब आपण इथे वितरित करावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेले आहेत रुपेश काटकर. हा खेळाडू ठरलाय. हर्षित पॅन्थर्स टीमचा हा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या या खेळाडूसाठी. खूप चांगला खेळ या खेळाडूने साकारला गेलाय. चला जाऊया बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तर मी हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय राकेश सरांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये हा किताब आपण इथे वितरित करावा. आमचे चला बेस्ट बॅटर ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातलाय, चौकाराचा पाऊस पाडलाय. बॅटिंग करत असताना त्याने धावा भरपूर बनवलेल्या आहेत. कदाचित जर सिरीज असती तर सिरीज देखील त्याच खेळाडूच्या नावी असती. त्या रेस मध्ये एनी केस बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्याने बॅटिंग करत असताना भरपूर धावा ठोकल्या, त्या खेळाडूचं नाव आहे परशु साठे. सुद्धा त्या रेस मध्ये होता, परंतु सगळ्यांची बेरीज केली, वजाबाकी केली, बेरीज केली, त्यानंतर आम्हाला नाव दिसलं चेतन म्हात्रे ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. संपूर्ण स्पर्धेमध्ये हा धुमाकूळ घातलाय. या ओव्हरऑल स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल आमचे गुरुवर्य राकेश नाईक यांच्या माध्यमातून हा किताब इथे वितरित होतोय. बेस्ट बोनकोडे गावाची आन बान शान. तर सगळ्यांना विनंती करतोय
सगळ्या मान्यवरांना आपल्या उपस्थितीमध्ये चला एक आमचे दादा म्हणतायत एक विशेष सन्मान आपण इथे करूया. एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. चेतन म्हात्रे यांचा चला ट्रॉफीकडे जाऊया. जो केला होता 88 शेवट गोड व्हावा या स्पर्धेचा चॅम्पियन डीजे मास्टर चॅम्पियन सॉन्ग घेऊन तयार राहायचंय. या स्पर्धेचा विजेता सलग चौथ्यांदा हा संघ इथे जिंकलेला आहे. मला 3 वर्ष संधी दिली परंतु तिन्ही वर्षी अथांग टायटन्स दुसरा वर्ष माफ करा आणि 2 वेळा यावेळी संतोषी आम्हाला भेटलेले आहेत. मागील वर्षी नव्हते. आणि या स्पर्धेचा विजेता अथांग टायटन्स. बोला गणपती बाप्पा. मी सगळ्यांना विनंती करतोय बोला गणपती बाप्पा. आपल्या ज्या शब्दांचा अथांग महासागर म्हणून ज्यांनी शब्दांनी बॅटिंग केलेले षटकार मारलेले आहेत त्या राहुलचा आपण सत्कार करणार आहोत. चला क्रिक लाईव्ह टीम चला थँक्यू सो मच. तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण पाहताय ही अगदी आनंदाने अगदी उत्साहाने एक क्रीडा स्पर्धा पार पाडलेली आहे. मला समालोचन करण्याची संधी दिली चेतनदादा म्हात्रे आणि लकी शर्मा. तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मी राहुल राठोड इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट. धन्यवाद धन्यवाद. चला संतोष दादा या. आज की रात मिस्टर संतोष के नाम. चला डीजे संतोष भाई के गाना लेके तैयार रहिए. तोपर्यंत धन्यवाद.
हॅलो 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 संतेश साठे